विवाह जुळवताना आवाजावी अपेक्षा टाळून सामंजस्याची भूमिका स्वीकारावी. भगवान फुलसौंदर. अहिल्यानगरात राज्यस्तरीय माळी वधूवर मेळावा उत्साहात संपन्न. अनेकांचे संसार फुलवण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून. बदलत्या सामाजिक रचनेमुळे विवाह जुळवणे ही सर्व समाजासाठी मोठी गरज बनली असून विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी, व्यवसाय आणि सोशल नेटवर्किंगमुळे परस्पर भेटीगाठी कमी झाल्याने मुला-मुलींचे विवाह जुळवताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पालकांनी आवाजावी अपेक्षा न ठेवता सामंजस्याची भूमिका स्वीकारावी असे आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले आहे. रयत प्रतिष्ठान, जय युवा अकॅडमी, जनवार्ता, क्रांतिज्योती बहुउद्देशीय संस्था, समृद्धी बहुउद्देशीय महिला संस्था, सावित्रीबाई फुले महिला संस्था, श्री संत सावतामाळी युवक संघ तसेच जागृती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय माळी वधूवर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्राचार्य माणिक विधाते, किशोर डागवाले, नगरसेविका आशाताई डागवाले, साहेबराव निधाणे, दत्ता जाधव, मंगलताई भुजबळ, सारंग पंधाडे, मच्छिंद्र बनकर, प्राचार्य सीताराम जाधव, ॲडव्होकेट महेश शिंदे, प्राचार्य अश्विनी जाधव, ॲडव्होकेट पोपटराव बनकर, जयश्रीताई शिंदे, स्वाती बनकर, ॲडव्होकेट दिनेश शिंदे, नितीन डागवाले, दर्शन बनकर, अनंत द्रविड, प्राचार्य संजय पडोळे, तुषार रनवरे, रामेश्वर राऊत आदींसह समाजबांधव व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले की बदलत्या काळानुसार केवळ सरकारी नोकरी करणारा वधूवर मिळावा या अपेक्षेवर ठाम राहणे योग्य नाही. अनेक तरुणी उद्योग व्यवसायात पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांचा स्वभाव, निर्व्यसनी जीवनशैली आणि कुटुंब पार्श्वभूमीचा विचार करून विवाह जुळवणे आवश्यक आहे. लग्न करताना अहंकार बाजूला ठेवून तडजोडीची भूमिका घेणे काळाची गरज बनली आहे. शिक्षण आणि करिअरमुळे विवाहाचे वय वाढत असून योग्य वेळी विवाह होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविकात ॲडव्होकेट महेश शिंदे यांनी सांगितले की समाजाची गरज ओळखून मागील काही वर्षापासून हा वधूवर मेळावा आयोजित केला जात आहे. मागील वर्षात 45 विवाह जुळवण्यात यश आले असून यामध्ये अनेकांचे लग्न होऊन संसार स्थिरावले आहेत. या उपक्रमातून समाजातील अनेक कुटुंबांना आधार मिळत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे आणि प्राचार्य माणिक विधाते यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या. दत्ता जाधव यांनी सांगितले की संस्था केवळ विवाह जुळवून थांबत नाही तर नवदाम्पत्यांचे संसार अधिक सक्षम कसे होतील यासाठीही मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठीही विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विवाह जुळविताना येणाऱ्या अडचणी आणि सध्याची सामाजिक परिस्थिती यावर प्राचार्य संजय पडोळे व मंगलताई भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य पडोळे म्हणाले की मुला-मुलींच्या अपेक्षा वाढल्याने स्थळ शोधणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी, बंगला, चारचाकी, शेती यासारख्या अपेक्षा रास्त असल्या तरी त्यावर अडून राहणे चुकीचे आहे. छोटे उद्योग व्यवसाय आणि चांगले कुटुंब यांनाही प्राधान्य दिले पाहिजे. मंगलताई भुजबळ म्हणाल्या की शिक्षणानंतर विवाह जुळवणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. वाढत्या अपेक्षामुळे अनेकांचे विवाह उशिरा होत आहेत. शेतकरी व व्यावसायिक कुटुंबातील मुलांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून योग्य जोडीदार निवडताना समंजसपणा आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी केले तर आभार ॲडव्होकेट पोपटराव बनकर यांनी मानले. समाजभूषण पुरस्काराचे वितरण. विविध क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये साहेबराव खंडूजी निधाणे, संजय शिवाजी मेहत्रे, पूजा विभीषण देवळकर धोंडे आणि अशोकराव कुंडलिक भालके यांना पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.